या ठिकाणी दौऱ्यावर जवळपास 15-20 नगरपालिकेच्या सभेला या ठिकाणी गेलो, अनेक शहरं पाहिले, पण त्या मानाने आपलं शहर थोडंसं बरं आहे, म्हणजे फार चांगलं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण बरं आहे असं म्हणतो मी. आपल्यापेक्षा तर फार अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले जे काही लोक आहेत त्यांची शहरं पण अत्यंत वाईट आहेत, घाणेरडे आहेत. आणि सरकारने, माझं काय म्हणणं आहे की सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा. हे कुणी दत्तक घेऊ नये, कुणी याला निधी देतो त्याला निधी देतो आणि नगरपालिकेला भरभराट करतो, अशा प्रकारचं कुणी काय बोलणं. धोरणात्मक निधी घ्या. माझ्याकडे धोरणात्मक निधी आहे. माझ्याकडे तालुका क्रीडा संकुलाला 5 कोटी आहे, जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटी आहे, विभागीय क्रीडा संकुलाला 50 कोटी आहे. धोरण आहे ना, राज्य सरकारचं धोरण आहे. मग ते एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार असू दे, नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार असू दे, त्यांना मला तेवढे पैसे देणंच आहे. 5 कोटी रुपये मी त्यांना देणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला, जो जिल्हा असेल त्या क्रीडा संकुलाला 25 कोटी रुपये द्यायचे आणि 50 कोटी रुपये आम्हाला विभागीय क्रीडा संकुलाला द्यायचे. त्या व्यतिरिक्त आणखी काही जर निधी द्यायचा असेल तर जवळच्या माणसाला आम्ही देऊ शकतो. आता सिन्नर तालुक्यामध्ये मोठं क्रीडा संकुल आहे, आम्ही 100 कोटी घेऊ शकतो. आता सुदैवानं माझं खातच माझ्याकडे आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची काय गरज आहे. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेल की बाबा ती माता माझ्यासाठी मला करावं लागणार आहे. जसं तुम्ही नागपूरसाठी 500 कोटी रुपये घेतले तर मला 100 कोटी द्या. त्यामुळे तशा प्रकारची भांडण्याची मानसिकता माझी आहे. आणि ठीक आहे, आपण लोकशाही मार्गाने या ठिकाणी त्यांच्याकडे निधी घेऊ आणि लोकशाही मार्गाने आपल्या व्यवस्थेचं कल्याण करू. ठीक आहे, निवडणुका उद्या संपून जातील, परवा संपून जातील, निवडणुका काही फार विशेष नाही. पण आता ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक येतील, प्रचार सभा होतात, प्रचार सभा होतील. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली, कदाचित उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाची सभा होईल. त्यांचे उमेदवार आहेत, आपले उमेदवार आहेत. खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया. निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे. बीजेपीचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडे, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले.